गिरडा, गेली आपली शेवळी, बोंडग्याचा पाला. 1 2 and 3 लसूण, आज आहे ना पावसाचं वातावरण एक नंबर आहे. पूर्ण ढगाळ वातावरण झालंय, कधी पण पाऊस पडू शकतो. आता पावसाला कशी सुरुवात तर झालीच आहे. तर पावसाला जेव्हा पण सुरुवात होते ना, म्हणजे मे एंडिंग आणि जून स्टार्टिंग या दरम्यान एक मस्तपैकी ना भाजी मिळते आणि खूप टेस्टी आहे आणि शरीराला खूप फायदेशीर आहे. तर ती भाजी आहे ना रानभाजी आहे. तर ती भाजीचं नाव आहे शेवळ्याची भाजी आणि ती इतकी टेस्टी लागते ना, मटण देखील त्याच्यासमोर फेल आहे. पण ती प्रॉब्लेम असं आहे ना की ती भेटत नाही लवकर आणि जरी कुठे मार्केटमध्ये अवेलेबल असेल तर लगेच पटकन संपून जाते. तर आता मी चाललोय विलेपार्ले मार्केटला. आमच्या इथे मार्केट आहे ना, तिथे आपली एक ताई बसते. तर ऍक्च्युली मला झालाय उशीर, ताई असली पाहिजे. जर ताई नसेल तर मग आपण कुठेतरी आणखीन शोधूया आणि बघूया आपल्या नशिबात आहे की नाही शेवळ्याची भाजी. आणि जर मिळालीच तर मग मस्तपैकी शेवळ्याची भाजी बनवूया. ही आमच्या साईडला ना म्हणजे घरामध्ये आमच्या भरपूर प्रमाणात खातात आणि खूप आवडते सर्वांना, म्हणजे पूर्ण फॅमिलीला खूप आवडते. बघूया कशी बनते आपली यावर्षी शेवळ्याची भाजी. मागच्या वर्षी मी एक ब्लॉग टाकलेला आहे, त्याला पण चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. तर तो देखील ब्लॉग आहे आणि आजचा हा ब्लॉग. तर तुम्ही हा ब्लॉग बघा, तुम्हाला खूप मजा येणार आहे. आणि बघूया माझी कशी धांदल उडते हा ब्लॉग बनवताना. कारण की फूडचे जे ब्लॉग असतात ना ते बनवताना ना खूप दमछाक येते. ते एका साईडला जेवण पण बनवत असताना एका साईडला हा रेसिपीचा ब्लॉग देखील बनवत असतो. तर खूप दमछाक होते पण मजा येते. हे आपलं काम आहे. तर आता काय करूया, फटाफट जाऊया विलेपार्ले मार्केटला आणि आपली शेवळं शोधूया आणि नंतर पुन्हा याच जागी येऊन भेटूया. कारण की ही फ्रेम जरा मला चांगली वाटते आणि कॅमेरा देखील सेट आहे. तर काय करूया, फटाफट जाऊया विलेपार्ले मार्केट. ही बघा ताजी शेवळ आणि आजच त्यांच्याकडे हा माल आलाय आणि मी लकीली शोधली आणि मला शेवटी ही इथे भेटली. तर फायनली मित्रांनो आपल्याला विलेपार्ले मार्केटमधून ही शेवळी भेटली आहे. भरपूर शोधली आहे, जशी जंगलात शोधावी लागतात ना तशी ह्या मार्केटमध्ये पण ही भाजी मिळत नाही. आणि अंकलकडे आजच ही भाजी आली आणि मी सगळी भाजी घेते. हे बघा आमच्या खिडकीमध्ये बघा कोण आलं, तरीच बोललो तुळस कोण खातं. अच्छा तुळस हीच खाते, खारुताई आहे. गेली ते नेहमी आमच्या खिडकीमध्ये येते आणि जी तुळशीच्या ज्या बिया असतात ना त्या खायला येते. किती क्यूट आहे ना, नेहमी आमच्या खिडकीमध्ये येते. तिला पप्पा कसं खायला टाकतो ना तिकडे, तर तिथे एक भांडं ठेवलं, तिथे खाणं आणि पाणी वगैरे आहे. तर ती नेहमी त्या खाण्यासाठी येते आणि पाणी पण तिथे आहे प्यायला. पण आज तुळशीवर आली, या खिडकीमध्ये आली आणि तुळशीच्या बिया आहेत ना त्या बिया खात होती. ही बघा, तर मित्रांनो फायनली आपल्याला शेवळ्याची भाजी मिळाली. नशीब चांगलं होतं आणि मी तुम्हाला बोललो होतो आपल्याला जायला उशीर झाला, नाही तर ताईचं शॉप कसं बंद होतं ना, त्यामुळे आता ताईच्या इथे मस्तपैकी मिळाली असती. पण ठीक आहे, अजून शोधलं तर आपल्याला एका दुकानात ही शेवळ्याची भाजी मिळाली आणि ताजी भाजी एकदम. आणि ते काय म्हणाले माहिती काका, ते म्हणाले मी आजच आणली आणि आजच तू पहिलाच गिरायक आहे. तर मी बोललो सगळी शेवळी द्या मग. तर ही शेवळ्याची भाजी विलेपार्ले मार्केटला मला मिळाली. आता ना ही भाजी ना महाग असते. तर ही महाग असण्याचं कारण काय माहितीये का, ही भाजी ना जंगलात जाऊन शोधावी लागते. त्याच्यानंतर तुम्ही जर ह्या भाजीचा जर हा दांडा बघत असतील ना, तर हा एक दांडा फक्त आपल्याला मिळतो, एका ठिकाणी उगवतो आणि दुसरा दांडा असेल ना तो भरपूर लांब असेल. म्हणजे असं पूर्ण जंगल तुम्हाला त्यांना फिरावं लागतं आणि ही भाजी एक एक कलेक्ट करावी लागते. त्यानंतर हा ज्या दांड्याचा कलर आहे ना आणि झाडावरून पडलेला पालापाचोळा जो असतो त्याचा कलर हा सेम असतो. त्यामुळे ही भाजी शोधण्यासाठी यांना एक एक्सपिरियन्स माणूसच लागतो. म्हणजे विचार करा, ही एवढीशी भाजी शोधण्यासाठी पूर्ण जंगल फिरावं लागतं, तेव्हा जाऊन अशा ह्या जुड्या बनतात. म्हणूनच ही भाजी महाग आहे. आता ही शेवळ्याची भाजी आणली, पण ह्यावेळेला कसं आपल्याला काकडा नाही मिळाला. काकडा एक मस्तपैकी फळ असतं, कारण की ही भाजी खाज येते घशाला किंवा खकवते असं म्हणतात. त्यासाठी हा बोंड्याचा पाला आहे. एक तर काकडा टाकतो आपण किंवा बोंड्याचा पाला टाकतो. तर ह्यावेळेला आपल्याला बोंड्याचा पाला मिळालाय, काकडा मिळाली नाहीये. तर आपण ही भाजीमध्ये टाकणार आहे, म्हणजे भाजीला
आपण जे खाताना खाज येऊ नये म्हणून. तर आता काय करूया, मस्तपैकी हिला साफ स्वच्छ करूया आणि याची कटिंग करायला घेऊया. तुम्हाला मी दाखवतो साफ पण कशी करतात ती. ही भाजी आहे ना आपल्याला चांगली धुवून घ्यावी लागेल, कारण की ह्याला कशी माती लागली आहे ना, तर त्यासाठी. तर हे आपल्याला दांडे करायचे वेगळे आणि हा जो बोंड्याचा पाला आहे तो करायचा वेगळा. जी जुनी लोक असतात ना, ती भाजी ही काढताना ना त्याची एक वेगळी पद्धत आहे. म्हणजे ना ह्या खाली ना कांदा असतो, तर ते कांदा नाही काढत. कांदा जर काढला तर मग ती भाजी संपली तिकडे. मग ते लोक काय करतात, वरच्यावरती ही भाजी कापतात. म्हणजे का कांदा राहतो ना, तो नेक्स्ट टाइमला पण आपल्याला ना उगवण्यासाठी उपयोगाला येतो आणि आपल्या भाजीसाठी देखील उपयोगाला येणार ना, त्यासाठी ते लोक कांदा नाही काढत. ही भाजी आपल्याला कशी जंगलात जाऊन शोधून, ती कशी शोधतात, कशी असते जंगलामध्ये, हे सर्व आपल्याला शूट करायचं होतं. पण अनफॉर्च्युनेटली की आपल्याला माहिती नाही एक्झॅक्टली ही कुठे भाजी मिळते किंवा काय. जर तसं जर मिळालं असं ना, तर आपण तसा देखील एक ब्लॉग बनवला असता. ही बघा, ही एवढी आहे शेवळी. साफ करण्यासाठी आहे ना, हे जे वरचं साल असं ना, हे आपल्याला असं साईडला करायचंय आणि मेन मटेरियल जे आतमध्ये आहे हे असं साल साईडला केलं. हे साल पण आपल्याला उपयोगाला येणार आहे. हे बघा, अजून आवरण असं काय निसर्गाची कमाल आहे ना. हे बघा, त्याला म्हणतात निसर्गाची करणी. हे एवढं सर्व आपल्याला साफ करायचं आहे आणि साफ केल्यानंतर हा जो भाग आहे ना, हा खाण्यासारखा असतो. आता तुम्ही बघा ना, निसर्गाची कमाल बघा. इथे कसं बघा लाईट ब्राऊन आहे, नंतर डॉटेड ब्राऊन आहे आणि इथे येल्लो कलर आहे. तर म्हणजे बघा ना, 3 कलर आहेत या भाजीमध्ये. तर आपल्याला काय करता, हा जो येल्लो भाग असतो ना, हा आहे ना आपल्याला काढून टाकायचा आहे, कारण की ह्यामुळेच खाज येते. पण काही जे एक्सपर्ट असतात ना, जे जुने जाणकार असतात ना बनवणारे महिला, तर ते ह्याच्या सकट देखील बनवतात, त्यांना माहित असतं. पण आपल्याला माहिती नाही इतकं ना, तर आपण काय करूया, हा येल्लो जो पार्ट आहे ना, हा आपण काढून टाकायचा, म्हणजे काय खाज नाही ना त्यासाठी. भाजी सोलल्यानंतर ही भाजी बघा अशी दिसते. कवर असं ना, तर ते पण आपल्याला भाजीमध्ये युज होतं. पण आपण कसं चांगलं जर आपल्यातून चांगली सोलली गेली ना, तर ही टरफलं पण चांगली निघतात मस्तपैकी. तर सोलली सगळं. आता आपल्याला करायचंय कटिंग. तर आता कटिंग करताना आपल्याला काय करायचं माहिती काय, खाज येऊ नये म्हणून आपल्याला हा जो पिवळा भाग आहे ना, हा कट करून टाकायचा. हा आपल्याला घ्यायचा नाहीये. तर हा असा पिवळा भाग आहे, आपल्याला घ्यायचा नाहीये. ही भाजी कटिंग कशी करतो, तर आपण ही जशी भेंडी कट करतो तशी ही भाजी आपल्याला अशी बारीक बारीक कट करून घ्यायची. आणि ही भाजी सर्व कटिंग झाली ना, तर पुन्हा एकदा धुवायची. ही बघा, मार्केटमधून आपण आणली तेव्हा केवढी भाजी होती आणि आता जेव्हा सोलली आहे ना, पूर्ण कापली आहे ना, ते बघा एवढीशीच भाजी झाली. आता हा पाला चिरताना पण आहे ना, वरचा भाग आणि खालचा भाग, हा मधला भाग आपल्याला घ्यायचा आहे. हा असा काढून टाकायचा आहे. जसं आपण शेवळी ती चिरली आहे ना, तसंच हा पाला देखील बारीक बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे. भाज्या मस्तपैकी चिरून झाल्या आणि बघा एवढी आपली ही शेवळीची भाजी चिरून झाली. आता ह्याच्यामध्ये पाणी ठेवलंय, कारण की एकदा चांगली साफ स्वच्छ करून घ्यायची आहे. आणि मित्रांनो, हिला मी मला बोंडा बोलते, बोंडा. तर ह्याला बोंडगा बोलतात का बोंडी बोलतात, काय बोलतात तुमच्या इथे, तर मला कमेंट करून नक्की सांगा. जर मी चुकत नसेल तर ह्याला काय म्हणतात तुम्ही मला कमेंट करून सांगा, कारण की मी मगातपासून ह्याला बोंडा बोलते. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, या जी हिरवी भाजी ह्याला काय म्हणतात ती. चला आता बघूया इन्ग्रेडियंट कुठले कुठले आपण
या आजच्या आपल्या भाजीमध्ये टाकणार आहे ते इथे मस्तपैकी आपल्या सर्व प्लेट सजलेल्या आहेत। तर इथे तर आपल्याला लागणार आहे चिंच, जी मी भिजत ठेवली आहे। आणि ह्या शेवळ्याच्या भाजीमध्ये आम्ही टाकतो बिरड, तर हे सोललेलं बिरड आहे। त्यानंतर इथे तुम्ही काही मसाले बघता ते, तर इथे आहे धणे आहे, हा आहे खडा मसाला आहे, इथे आलं आहे, त्यानंतर इथे बघतील तर इथे लसूण आहे, आणि ही आहे चण्याची डाळ, गूळ आहे, इथे आहे बारीक चिरलेला कांदा, आणि इथे बारीक असे कटिंग केलेले सुके खोबऱ्याचे पीसेस आहेत। तर आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, गूळ सोडून आपल्याला हे जे सगळे पदार्थ आहेत ना, हे तेलात एकदा फ्राय करून घ्यायचे आहेत। त्याच सोबत आपल्याला ना हे जे खोबऱ्याचे पीसेस आहेत ना, हे देखील आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं, आणि त्याचं करायचं आहे आपल्याला वाटण। आणि हा जो कांदा लागणार आहे, हा लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी। त्याच्यामध्ये मी टाकतो पहिला तेल टाकतो थोडंसं। चला पहिले आपण टाकूया ही चण्याची डाळ, तिला चांगली परतून घेऊया। डाळ चांगली मस्तपैकी परतून झाली। आता आपण यात टाकूया हे लसूण, धणे, आणि हा जो खडा मसाला ना, आणि सोबत आलं। अंगार का उडतंय, जरा चांगलं परतून घेऊया। जसे मसाले तेलात उतरले ना, सुगंध बघ अगदी भारी आला, वाव। हे सुकं खोबरं आहे, तर ते पण एकदा चांगला फ्राय करून घेऊया। चला हे गेलं फ्राय केलेलं सुकं खोबरं। इथे आता मी कुकर घेतलं, आणि कुकरमध्ये टाकतोय हे तेल टाकतोय, कारण की जी आपण आता जी कटिंग केलेली जी शेवळी आहेत ना, ती आता आपल्याला याच्यावरती परतवून घ्यायची आहेत। आणि मग त्यात थोडंसं पाणी टाकायचंय, आणि थोडीशी वाफवून घ्यायची, आणि नंतर आपल्याला ते पाणी गाळून घ्यायचंय। चला सगळी शेवळी आपण टाकली आहे आपल्या कुकरमध्ये। आता हा टाकूया आपण वरतून बोंडग्याचा पाला। तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय ह्याला नक्की या पाल्याला काय नाव येते। आहा, या शेवळ्याच्या भाजीचा कलरच एवढे वेगवेगळे आहेत, आणि त्यात हा हिरव्या पालांचा कलर, म्हणजे बोलतो ना शेवळ्यांची रंगीबेरंगी भाजी। वाव, बघा किती भारी वाटते। आपल्याला टाकायचं आहे ह्यात पाणी, आणि नंतर 5 मिनिटं ठेवून ते गाळून घ्यायचं। तर अशी 5 ते 10 मिनिटं अशी आपल्याला चांगली तेलावरती ही परतून घ्यायची। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी, आणि पाणी टाकलं ना की थोडं 5 मिनिटं अजून आपल्याला असं हलवत राहायचंय, आणि मग नंतर आपण ह्याला चांगलं गाळून घ्यायचंय। चला ह्यात टाकतोय मी पाणी। चला बऱ्यापैकी झाली आहे। आता आपण यातलं हे सगळं पाणी आहे ना, त्यात आपण काढून घेऊया। दोन ते 3 वेळा आपण अगोदर धुतलेली, नंतर तिला कटिंग केली, त्याच्यानंतर आपण तेलावर तिला फ्राय केली, नंतर पाणी टाकून थोडीशी अजून तिला घोटली, आणि नंतर आपण काय केलं तर ती गाळून घेतली। मग आता ना भाजी ना पूर्णपणे स्वच्छ झालेली आहे। आता आपल्याला बनवायला घ्यायचंय फायनल भाजी। आपलं वाटण वगैरे सगळं रेडी आहे।
आता आपण काय करूया, मस्त बिर्डर टाकून आहे ना ही भाजी बनवायला घेऊया शेवळ्याची. चला पहिला टाकूया आपण तेल टाकूया. हे गेलं तेल. ह्यात टाकूया राई, टाकूया जिरं आणि हिंग. टाकायचा कांदा, कांद्याला चांगला फ्राय करून घेऊया आणि मग टाकूया आपण जे वाटण बनवलं ना ते वाटण टाकूया. कांदा केला, कांदा मस्त फ्राय झालाय. आता आपण हे वाटण टाकूया आणि हे पण मस्तपैकी तेलावरती फ्राय करूया. ही गेली हळद, ही आहे गावठी हळद आहे. आणि हा माझा मसाला. मिक्स करूया. मसाले चांगले भाजले गेले ना तेलावर, मग आपण याच्यामध्ये आपला बिर्ड आणि आपली शेवळी सोडूया. चला मसाले चांगले मस्तपैकी तेलावर फ्राय करून झालेत. आता आपण हे सोडूया आपलं फेवरेट बिर्ड. चांगलं मिक्स करूया. ही गेली शेवळी. गरम आहे, गरम आहे, गरम आहे, सावकाश. ही गेली आपली शेवळी. वा, आता मी जेव्हा परतेन ना तेव्हा बघा बिर्ड जेव्हा वरती येईल ना तेव्हा भाजीचा कलर बघा अजून वेगळा होईल. क्या बात आहे. हे बघा सही. चला आता आपण काय करणार माहिती का, आता आपण हे जे इथे पाणी उकळून घेतलंय ना ते पाणी आपण सोडणार आहे आणि ह्याला 2 शिट्या घेणार आहे. भाजीचा कलर एक नंबर वाटतोय. तुम्ही कमेंट करून सांगा कसा वाटतोय कलर. आता आपण झाकण ठेवूया आणि 2 शिट्या घेऊया. मग नंतर आपण टाकूया याच्यामध्ये चिंच आणि गूळ टाकूया आणि सर्वात लास्टला आपण देणार आहोत फोडणी. 2 शिट्यांची वाट बघूया. बांधोरे चला गॅस केला बंद. आता आपण झाकण उघडून बघूया. झाकण उघडूया. 1 2 and 3. हा भाजीचा कलर बघा, क्या बात आहे. अस्सल भाजी एकदम कलर वरनं एकदम वाटतं एकदम परफेक्ट झाली असावी. भाजीचा कलर बघा फक्त काय कलर आलाय. ओहो सही. आता आपल्याला काय टाकायचंय, ह्याच्यामध्ये टाकायचंय चिंच टाकायचंय. हे मी चिंचेचं पाणी घेतलेलं आहे. चिंच भिजत टाकणार सगळे. आता हे चिंच टाकली आणि यामध्ये हा किसलेला गूळ टाकतोय. हा गेला किसलेला गूळ आणि ह्याला मस्तपैकी मंद आचेवर आहे ना 5 ते 10 मिनिटं ना ह्याला आपण उकळवायचंय. क्या बात आहे. यावेळेला भाजीचा कलर एकदम म्हणजे एकदम भारी वाटतोय. अरे मेन गोष्ट टाकलीच नाही ती म्हणजे मीठ. हे गेलं मीठ.
चला, ही आहे फायनल स्टेप आहे, ती म्हणजे लसूण आणि हिंगाची फोडणी. तर ह्यात टाकतो मी लसूण आणि हे टाकतो हिंग. चला, लसूण आणि हिंग ह्याची आपण आता फोडणी टाकतो याच्यामध्ये आपल्या या शेवळ्याच्या भाजीमध्ये. आहा, आता भाजी आपली झाली आहे ही कम्प्लीट. क्या बात आहे. सो अशा प्रकारे फायनली आपली शेवळ्याची भाजी, शेवळ्याची आमटी जी रान भाजी आहे ती कम्प्लीट झालेली आहे. आता बसायचं आहे आपल्याला जेवायला आणि बघायचं आपल्याला टेस्ट करून की ही भाजी कशी झाली आहे ती. चला, इथे आहे आपला मस्तपैकी पांढरा शुभ्र भात आणि सोबत ही शेवळ्याची भाजी. दुसरा काही नसेल ना तरी या भाजी बरोबर चालेल. तर इथे आपलं हे ताट रेडी आहे. ही भाजी असेल ना तर या भाजीसोबत काही नाही, फक्त राईस असेल ना तरी एक नंबर ही भाजी लागते. आता बघूया टेस्ट कशी झाली ती. तर सांगा बाबा मला कशी टेस्ट झाली ती. गरम आहे, एसी लावलाय बाबा, जाम गरम होतंय. खाजवली नाही म्हणजे झालं ना, ते नंतर कळेल, आता नाही कळणार. मागच्या वेळी जे बनवले ना त्याच्याहूनही परफेक्ट झालेले. तर मागच्या वेळेला कसं मी ना गुळ नव्हता टाकलेला. यावेळेला गुळ पण टाकलेला, चिंचेचं प्रमाण पण एक नंबर आहे, गुळचं प्रमाण पण एक नंबर आहे, तिखट पण प्रमाण एक नंबर आहे. त्यामुळे आणि बिर्ड गायब झाले आहे, म्हणजे बिर्ड पूर्णपणे ऑलमोस्ट गायब आहे. तर अशा प्रकारे आपण बनवली पहिल्या पावसात जी रानात मिळते, जी रानभाजी म्हणजेच आपली शेवळी, ती भाजी पूर्ण बनवली. भाजी एक नंबर झालेली आहे. आणि ही भाजी तुम्ही यावर्षी खाल्ली आहे की नाही, किंवा तुमच्या इथे कुठल्या भागात ही भाजी मिळते, किंवा त्या भाजीला तुम्ही लोक काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. आणि या जेवायला म्हणजे यावेळेला बरोबर झालं, सर्व एकदम टेस्ट व्यवस्थित झालेली आहे. फोडणी पण मस्त लागलेली आहे, चिंच पण चांगली लागलेली आहे, गुळ चांगला लागलेला आहे, हा, आणि सोबत बिर्ड. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.